नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत सायली मानसीवर जेलस होऊन तिच्यासारखे ड्रेस घालून अर्जुनसमोर उभी राहते आणि अर्जुन तिला बघून इतका खिदखिदी हसू लागतो की विचारायलाच नको. कसलं स्वतःचं मक्कड करून घेतलं आहेस, बुजगावण्यासारखं दिसतंय असं म्हणत तिला तो चिडवू लागतो. मग हसत हसत त्याचं पोटच दुखतं आणि खाली तो खुर्चीवर बसून हसू लागतो आणि त्याच्या हसण्याची प्रक्रिया पाहून सायलीला खूप राग येत असतो. तिला वाईटही वाटत असतं आणि मग ती रडायला सुरुवात करते. माझी ड्रेस बदलते असं म्हणत ती तिथून निघणार. मग अर्जुन तिचा हात अलगद पकडतो आणि तिला बसवतो. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एवढे पैसे खर्च केले तुमच्या ड्रेसवरती, तुमच्या मनाने तुम्हाला सांगितलं नाही फालतू गोष्टींसाठी खर्च करायचा नाही, तुमचं मन तुमच्याशी भांडत नव्हतं का असं म्हणत पुन्हा तिची चेष्टा करू लागतो आणि हसू लागतो. मग ती रडू लागते. मग ती सांगते, मलाही वाटत होतं इतर मुलींसारखी मीही मॉडर्न दिसावं म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा तो म्हणतो तुम्ही का असं केलं. तेव्हा ती म्हणते मला ठाऊक नाही, पण मला वाटलं इतर मुलींसारखं मीही मॉडर्न दिसावं, ह्या जगासोबत आपण ही रेसमध्ये पळावं. तेव्हा तो म्हणतो मॉडर्न मुली लाख रुपयाचे ड्रेस घेतील, पण तुमच्यासारखे $1,000,000 त्यांच्याकडे स्माईल नसणार. तुम्ही माझ्याकडे अशी मानतिरकी करून जेव्हा प्रेमाने बघतात तेव्हा किती मला आनंद होतो तुम्हाला काय सांगू. त्यावेळी तुम्ही इतक्या प्रेमळ गोंडस दिसतात ते कुणालाही ठाऊक नाही. पार्लरमध्ये जाऊनही तो लूक येणार नाही जेव्हा तुम्ही माझ्याकडे गोड नजरेने पाहत असतात. आणि इतर मुलींचं माहीत नाही, पण तुम्ही जशा आहात ना तशाच मला खूप आवडतात. तुमचा साधेपणा, भोळेपणा हा कुठेही भेटणार नाही आणि तेच तुमची नॅचरल ब्युटी आहे असं सांगत तिची समजूत काढतो. तिचे डोळे पुसतो आणि तिला स्माईल करायला लावतो. मग तिलाही जीवात जीव येतो. तेव्हा तो म्हणतो खरं तर तुमच्यासारख्या मुलीवर कोणीही प्रेम करेल. आणि मोबाईलचा कॉल येतो आणि तो फोन घेत बाहेर जात असतो. तितक्या सायली विचारते आणि तुम्ही. तेव्हा त्याला कळलंच नाही. तो मागे वळून बघतो म्हणजे मग त्याने मनाशी ठरवले असतं, आज मी यांना माझ्या मनातलं सांगूनच देतो असं म्हणत तो तिच्याजवळ जातो आणि तिच्या हातात घेत सायली तू माझं आयुष्य झाली आहे. तुझ्या मी प्रेमात कधी नकळतपणे पडलो मलाच ठाऊक नाही. मला तुम्ही खूप आवडायला लागला आहात. मला कधीही सोडून जाऊ नका असं म्हटल्या तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आठवलं. तिने ते हात झटकले. त्यात तिची बॅग काढली, बॅग भरायला घेतली. आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं आपण एकमेकांना प्रेम अशा काही भावना व्यक्त करू शकत नाही आणि ज्या क्षणी आपण ते करू तेव्हा आपल्याला एकमेकांना सोडून जाण्याचा अधिकार आहे. आणि तुम्ही तेच केलं. माझा विश्वासघात केला. मी किती विश्वासाने तुमच्यासोबत इथं राहिली आणि तुम्ही माझ्या प्रेमात पडलात. आता मी इथे राहूच शकणार नाही असं म्हणत ती तिची बॅग भरते आणि तिथून चालती होते. दरवाजा बंद करते आणि मागे वळूनही पाहत नाही. तेव्हा अर्जुन दरवाजा खोलण्याआधी मागे वळून बघतो. तेव्हा त्याच्या मागे सायली उभी असते. कसला विचार करताय. तेव्हा तो म्हणतो कुणाच ठाऊक मी कसला विचार करतोय. मग तिला त्यांनी धाडस केलंच नाही सांगण्याचं. तो म्हणतो मी कधीच करू शकणार नाही माझं हे धाडस. तेव्हा ती म्हणते अर्जुन सर तुम्ही मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, थँक्यू. माझं मन थोडंसं हलकं झालं. अर्जुन त्याच्या मनातली गोष्ट कधीच तिला सांगू शकणार नाही का. महिपत एका कैद्यासोबत भांडत असतो. तिथे हवालदार येतो. दोघांना शांत बसा रे असं म्हणतो आणि हळूच महिपतला खुणवतो. त्याने पैसे आणि मोबाईल आता महिपतकडे दिला आहे आणि म्हणतो तुमच्या घरच्यांची काळजी घेऊ आम्ही, तुम्ही काळजी करू नका. पण हवालदार म्हणतो मी जेव्हा इथे असेल तेव्हाच तुम्हाला काय करायचं करा, म्हणजे मी लक्ष ठेवत जाईल. आणि मग तो हवालदार तिथून निघून जातो. इकडे अर्जुनने त्याच्या मनातली गोष्ट कधीच सायलीला सांगायचं नाही, कारण तोच एकटा सायलीवर प्रेम करतो. सायली तर त्याच्यावर करत नाही. मग तिला सांगणं चुकीचं आहे ना. माझ्या मनातली गोष्ट मी सांगणार नाही असा निर्णय आता अर्जुनने घेतलेला आहे. पुढे जे काय होईल ते आपण लवकरच पाहू. लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.